पाहिलं तर म्हणलं ह्याच्यात पैसे नाही म्हणलं काय करायचं म्हणलं आपण कोणाला देऊ म्हणलं चला म्हणलं इथं दुकानात ठेवत म्हणलं कोणाच्या म्हणलं पुन्हा कोणी तिथले 150 काढले 100 का व्हायला गेले मी म्हणलं 100 बी नका काय नाही ज्याचे त्याला देऊन टाकू मग इथं आल्यानंतर मी फोन केला मग दाजीला म्हणलं असं असं म्हणलं तर ते म्हणले आम्हाला काय नाही म्हणजे तुम्ही आधार कार्ड टाका आधार कार्ड टाकलं म्हणजे आमचाच पुतणी आहे म्हणलं काय त्याला पाठवून मग ते आल्या म्हणलं चहा पाणी म्हणलं चहा पाणी नाही काय नाही म्हणलं तुम्ही तुमचं घेऊन जा आपल्याला काय नाही मग मी काय केलं आमच्या चुलत्याला दुकानदार इथं शिवणीवर मग त्याला पाठवलं म्हणलं आबा इथं फुलले म्हणलं रॅकमध्ये घेतलं ते त्याला दिलं त्याच्यात 1 लाखाचा चेक होता पाकिटामध्ये आणि कॅश किती होती तरी कॅश तरी 7,000 रुपये होती 17,000 कॅश पुन्हा त्याचे काही आधार कार्ड एटीएम कार्ड 3-4 एटीएम कार्ड होते हा तुम्हाला कुठं ते लिंबुनीच्या याच्यापाशी सापडलं खाडक्याच्या लिंबुनीच्या नरवळे नदीपाशी त्या हा तुम्ही गाडीवर चालली होती तिकडे गाडीवर चालले ना पाहून मी म्हणलं जाऊ दे आपलं काय करत नाही पुन्हा परत गेलो उचलून पाहिलं मोठे पैसे ते दिसले मी म्हणलं आता हे गपचूप मग गाडीतली वाटार विचार केला म्हणलं लयच माणूस हे आहेत आपल्या शेवणगाव तुमचं नाव काय अंगद विष्णू तौर यांना आपल्या तीर्थापुरी रोडला लिंबुनी गावापाशी नरोळ नदीपाशी तिकडे गावाला जाताना एक पाकिट सापडलं आणि त्या पाकिटामध्ये 1 लाख रुपयाचा चेक होता त्यानंतर जवळपास 10 ते 15,000 रुपये कॅश होती आणि त्या बुवाचे एटीएम आधार कार्ड सगळ्या गोष्टी होत्या मग यांनी काय केलं ते सगळं एटीएम आधार कार्ड घेतलं आणि ते पुन्हा त्या देवीदेव आपल्या शिंदे धामणगावचं श्रीपत धामणगावचा जो व्यक्ती होता त्याला त्याचा चेक आणि ते पैसे सुपूर्द केले संतोष दत्ता प्रसाद शिंदे असे त्यांचा चेक होता आणि ते पैसे बघू शकता यांचं इमानदारपणा हे आपल्या शेवणगावचे तौर पाटील आहेत त्यांनी जवळपास जे काय पैसे सापडले होते चेक सापडला होता तो वापस देऊन टाकलाय खरंच या जगात अजूनही बरेच असे लोक आहेत की न सापडलेल्या गोष्टी अजून देतात वापस म्हणून यांचा एकदा असंच आम्ही दौरा करत होतो मग चहा पाण्यासाठी थांबलो त्यांच्या घरी तिथं तर मग त्यांनी विशेष करून सांगितलं की बाबा मला एवढे पैसे सापडले होते आणि मी दिले नक्कीच सर्वच पत्रकारांनी वार्ताहरांनी यांची दखल घ्यावी कारण की एवढा मोठे पैसे चेक यांनी आपल्या इमानदारीनं त्यांनी वापस केला आहे का नाही शेवणगावचे ना नाव सांगायचं जगामध्ये आजही इमानदारी काही लोकांमध्ये शिल्लक आहे आणि काही जे तिथं सांभाळायला ठेवलेले चोऱ्या करायला लागले म्हणजे किती कटू सत्य हे पण काही लोक आजही इमानदारी सोडत नाहीत याचं उत्तम उदाहरण म्हणजे अंगद विष्णू तौर शिवणगावकर जे जगाला हेवा वाटावा असं काम केलं त्यांनी